मी या दोघांच्या हातात मोबाईल पाहिला आणि म्हणून तुम्हा दोघींना इथे बोलावून घेतलं. अथर्व काय ऐकते मी? मलाही आधी आश्चर्य वाटलं, कारण अथर्व तसा मुलगा नाहीये आणि सोहमही. सोहम, तुला काहीच वाटलं नाही असं वागताना? घरी चल, तुला आज चांगला बदडूनच काढते. सोहमच्या आई असं चिडून आणि ओरडून मुलांचे प्रश्न नाही सुटणार. त्यापेक्षा त्यांना ही सवय कशी लागली हे शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे. पण मोबाईल आणलाच कसा यांनी? नाही म्हणजे मुलांना असे मोबाईल हातात नकोय द्यायला. हे आम्हालाही कळतं, मी काय मुद्दाम दिला नाही मोबाईल. आजकाल अपडेट राहण्यासाठी थोडंसं शिकावंच ना मोबाईलवर. अहो पण तुम्ही मुलांकडे लक्षच दिलं नाही तर कसं होणार? सोहम, बघितलंस, तुझ्यामुळे आज सगळेजण मला बोलतात. नाही नाही, तसं नाही. चूक माझ्या मुलाची सुद्धा आहे. नाही, त्याने मोबाईल आणला खरा, पण ह्यानी गेम डाउनलोड करून दिला ना. अथर्व, तुला हे कोणी शिकवलंय? हा, सांग बरं मला. अथर्व, मी काय विचारतीये? काय बोलणार आहेत हे दोघेही? सोहम, आजपासून तुझा मोबाईल बंद. अजिबात हात लावायचा नाही मोबाईलला. अथर्व, तू काहून असं वागला? हा, एक मिनिट, मी बोलते मुलांची. अहो, काही बोलू नका त्यांना, सरळ शिक्षा करा. आम्ही कंप्लेंट वगैरे काही करणार नाही तुमची. एक मिनिट, मी जरा माझ्या पद्धतीने बोलते मुलांची. सोहम, अथर्व, मला सांगा, आपण शाळेत का येतो? अभ्यास करायला, शिकायला, हो ना? मग मोबाईल वगैरे या सगळ्या फार मोठ्यांच्या वापरण्याच्या वस्तू आहेत. त्यावर थोडा वेळ गेम खेळणं गोष्ट वेगळी. आणि ऍक्च्युली आपण मोबाईल फक्त एकमेकांशी बोलायला वापरतो, हो की नाही? असं वर्गात गेम खेळायला नाही. आणि आता काय महत्वाचं आहे? तुम्ही अभ्यास करणं. चांगल्या मार्क्सने पास व्हायचंय की नाही एक्झाम मध्ये, मग अभ्यास करावाच लागणार. हे असं वर्गात गेम खेळून चांगले मार्क्स कसे मिळवणार तुम्ही? येतंय लक्षात? गुड बॉयज. राधिका ताई, मॅडम, तुम्ही आता मुलांना घेऊन जाऊ शकता. फक्त पुढच्या वेळी ही चूक नको व्हायला. किड्या पण नाही, इडियट. ह्याला चावी घेऊन जायला होतं काय? कोण आहे? मी आहे. कोण मी? मी ग. शनू बेबी, शनू बेबी आली. शनू बेबी, ओ माय शनू बेबी. बस बस बस. I love you. I miss you. मिस यू टू बेबी. पण इथे अचानक कशी काय आलीस? काहीच ठरवलं नाहीस? अगं ऍक्च्युली, वाव, नाईस बॅग. थँक्स. माझं असं ठरलं नव्हतं, पण मग मी ठरवलं. मम्मा, ऍक्च्युली माझं ना थोडं काम होतं तुझ्याकडे. ते तर असणारच, म्हणूनच तू आलीस, राईट? म्हणजे काय सल्ला हवा होता? सल्ला? सजेशन? ओ, घर नवीन पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय बघतेस? अगं हा केड्या कुठे आहे? केड्या केड्या फॉरगेट इट यार. केड्या कुठेतरी बाहेर गेलाय. तू बोल ना. मम्मा, ऍक्च्युली काय ना, मला ना पैसे मिळाले तुला. थँक गॉड. बरं झालं, खूप कडकी लागली होती. मला पण थोडं देऊन जा. जाम कडकी लागलीये. मला तर लागलीच आहे, केड्यालाही कडकी लागलीये. आज केड्याने एका किराणावाल्याला उल्लू बनवला आणि महिन्याभराचं राशन भरलं म्हणून झालं, नाहीतर वांदेच होते. एनिवेज, तू काय बोलत होतीस पैशाचं? नाही, काही नाही, जस्ट लाईक दॅट. मम्मा, काय तू ते काय म्हणत होतीस? किराणाचं काय म्हणत होतीस? घ्या, म्हणजे मी इतकं सगळं बोलले, तू ऐकलंच नाहीस. सांग ना. अगं, केड्यानी एका नवीन किराणेवाल्याला उल्लू बनवला आणि आजच किराण्याचं महिनाभराचं राशन भरलंय. हे बघ ना, मला शॅम्पू पण घेऊन आला नवीन. ओके, नाईस. मी वॉश घेऊन येते. हा, ऐक
मम्मा तू आंघोळीला चाललीस ना, मग तू येईपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवू का? शानू बेबी, तू माझ्यासाठी बनवणार? ओके, काय बनवणार आहेस? असं तू काय अंडर एस्टिमेट करू नकोस. मी गुड फॉर नथिंग आणि ऑरेंज सासूकडनं बरंच काय काय शिकले ना. थालीपीठ, घावनास, थालीपीठ, घावनास. हा, आणि तो कुकर मधला राईस अँड दाल अँड ऑल दॅट. अच्छा, म्हणजे त्या राधिकाने तुला टिपिकल कुक बनवून ठेवलंय. असं नाही हा मम्मा. आता गॅरीला आवडतं होममेड फूड आणि ते नागपुरी फूड. यु नो ते संभार वडी आणि वडाची पुडी. एक मिनिट, पुडाची वडी. वड्यावर तेच ते का मम्मा, मी बनवते काहीतरी. ओके ओके ओके. हा, मग आता काय बनवणार आहेस तू? तर ते एक छोटस सिक्रेट आहे. Okay. म्हणजे तुला काय करायचंय, तू आता शावर घेऊन ये आणि मग मी बनवलंय ते टेस्ट कर आणि मग तूच ते गेस कर. हा, मी केस करायचंय, तू काय बनवलंयस ते? ए मम्मा असं काय फेस करतेस ग? ओके ओके ओके, तू बनव, मी आलेचा वॉश घेऊन आले. हा ठीक आहे. आणि पटकन येऊ नकोस, कारण त्या रेसिपीला थोडा ना टाइम लागतो. सो तू पण एकदम स्लोली मस्त छान शावर. ओके ओके, आरामात येते. लवकर येऊ नकोस आणि हा, हा, late आरामात. ये, ओके ओके. त्याला वेळ लागतो. अरे काय चाललंय तुझं? काय गप्पा गप्पा खातोस एवढं? अरे खूप दिवसांनी आयतं खातोय. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? अरे त्या मामानी नाही, मामानी मला शेफ बनवून ठेवलंय. सतत काही ना काही बनवून आणायला सांगते आणि स्वतः खात असते. एखाद्या रिसॉर्टवर राहिल्यासारखी राहते आणि मला वेटर समजते. ए बाबा, तू बरा आहेस ना? तू काय भास वगैरे होतात का तुला? आणि तू एवढं टेन्शन कसं घेतोय? तुझ्या घरात राहतात ना ते, त्यांना सरळ सांग ना निघून जायला. हा, निघून जायला सांगू? हा, अरे निघून जायला सांगतो, जाणार कुठे ते? कुठेही जाऊ देत ना, आपल्याला काय करायचंय? अरे आपल्यालाच तर करायचंय. माझ्या घरातून निघाले ना, सरळ तुझ्या घरी येऊन राहतील. मग बघ तू, मी पाठवतो. मला काय? नाही प्लीज, माझ्या घरचा काही संबंध नाही खेड्या. हा, आता कसं? अरे मी काय सहन करतोय तुला काय कळणार? माझं दुःख कुणाला सांगू मी? अरे इतकं कर्जबाजारी झालोय माहितीये मी. कुणाचं कर्ज नाहीये माझ्यावर. दूधवाल्याचं, दहीवाल्याचं, किराण्यावाल्याचं, जो कुठला वाला असेल त्या सगळ्यांचं कर्ज आहे माझ्यावर. मी इकडे तिकडे दुकानात जाऊन फुकट सामान मागतो. जाऊन म्हणतो, दादा द्या हो 2 बटाटे द्या हो, 2 कांदे द्या हो, आजचे दिवस तेल द्या, मी उद्या आणून देतो पैसे. 1 महिन्याने करतो, मी तुमची उधारी चुकती करतो सगळी. असं सतत इकडून तिकडे मी नुसता फिरत असतो. तुला माहितीये, अशाने मी फुकटे झालोय, फुकट्या. एक दिवस मी फुकट मारणार आहे. हे सगळे मिळून फुकट मारणार आहेत मला. अरे तुला काय होतं? तुझ्याकडे तुझी आई आहे, ती तुला खाऊ घालते. माझ्याकडे तर आई पण नाहीये. किड्या गळे नको काढू रे, गप. आणि तुला वाटतं तेवढं काही सोपं नाही आमच्या इथे, कळलं ना? जे सगळे जवळचे वाटतात ना, तेच सगळे परक्यासारखे वागतायत माझ्याशी. आणि माझी हालत काय सांगू रे तुला? एका हातानं पैसा येतोय, दुसऱ्या हातानं जातोय. ते परवा काय ते थोडे पैसे मिळाले, तेही असेच पाण्यात निघून गेले, म्हणजे टँकरच्या पाण्यामध्ये. आणि त्यात ही शना सारखी फोन करते यार. आत्ताही तिचा फोन आला होता, मी उचललाच नाही. दरवेळेला काहीतरी नवीन टेन्शन. उचल बाबा उचल, काही प्रॉब्लेम मध्ये असेल. अरे हो यार, परत काही राडा तर नाही ना केलंय ना? थांब मी नळ वगैरे उघडा ठेवला असेल. नको ना बोलूस बाबा. My heart is beating, it's on repeating, la 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 la. मला आता 15 मिनिट्स तरी लागतील ना शावर मधून बाहेर यायला. तोवर मी सामान भरते आणि कळटी मारते. हा बोल गॅरी. काय काय तुझ्या आवाजाला काय झालं? काही नाही. हा, काय करतेस? मी ना ऍक्च्युली किराणा मालाचं सामान भरतीये. काय तू किराणा भरतेस? किराणा भरते? मी पण भरला आज किराणा. सगळ्या घरात किराणा भरला. वा 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 वा, तू किराणा भरतेस यार बच्चा, मला फार छान वाटलंय ऐकून. छान आहे, छान आहे. किराणा भर म्हणा. स्वतःच्या घरात पण भर, थोडा माझ्या घरात पण भर. गॅरी कोण बोलतोय? कोण काय, मी बोलतोय ना. टफर, तुझ्या बाजूला अजून कोण बोलतोय? काय नाही, ते माझ्या बरोबर एक कलीग आहे माझा, तो मध्ये मध्ये बोलतोय. ते सोड ना. झालं काय किराणा भरून?
हा नाही होत आला यार, किती अवघड काम आहे यार. एक तर सगळं लिस्ट मध्ये बघून करावं लागतं काम. हो आय नो नाही नाही अवघडच असतं ग बच्चा. हे बघ नेक्स्ट टाइम मी येतो तुला हेल्प करायला. ओके काही काळजी करू नकोस. सो स्वीट, थँक्यू. चल मी ठेवते आता. ओके बाय, खूप काम. हो बच्चा बच्चा ऐक ना, हा मला ना खूप छान वाटलं तू आज किराणा वगैरे भरतीस, एवढी कामं करतेस. मी एक काम करतो, येताना आज तुझ्यासाठी मस्तपैकी आईस्क्रीम घेऊन येतो. ओके ये, थँक्यू सो मच. आईस्क्रीम, वाव. बाय बच्चा, लव्ह यू. बाय, लव्ह यू. चिड्या मला इतकं बरं वाटलं ना, राधिकाच्या सोबत राहून काही नाही तर शनाया जरा कामं तरी करायला शिकली यार. आज तिला घरी जाताना ना आईस्क्रीम घेऊन जातो मस्तपैकी. मी पण भरलाय किराणा, मला दे ना आईस्क्रीम. कुल्फी, आईस गोळा, बर्फ बर्फ बर्फ. चाल चला 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 बॅग्स. अरे यार केड्या यार, सॉरी यार. आणि मम्मा थँक्यू, तू आंघोळीला गेलीस म्हणून माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. आय लव्ह यू. बाय. शनू बेबी, हा फूड रेडी आहे का? फूड रेडी होतंय मम्मा, ऑलमोस्ट. ओके मी येते पटकन. ओके बा, ओके ये. किचन मधून तर कसला स्मेल येत नाहीये. काय बनवलंय कोणास ठाऊक. शनू बेबी, शनू बेबी गायब कुठे गेली? आई, आई. हा बाई आली का? बस बस बस. दमली का? नाही आई, दे, चहा मांडते बरं. नाही हे राहू द्या, चहा नको. का आलं ग? ऑफिसात सगळं व्यवस्थित आहे ना? हो आई. अथर्व कुठे? तो आलाय ना? हा ना, मगाशीच आला ना. थोडं गुस्सात होता पोट्ट, आला आणि लगोलग नेहाकडे चालला गेला ना. वाटलंच मला, का आलं? हा गुस्सातच असणार. काही झालं का ग राधिका? आई आज भक्ती मिसचा फोन आला होता शाळेतनं. अथर्वचं वर्गात लक्ष नव्हतं, मोबाईल वरती गेम खेळत होता मित्राबरोबर. हो ना, भक्ती मिस खूप बोलल्या. त्या मित्राच्या आईला पण बोलावून घेतलं होतं शाळेमध्ये. शाळेमध्ये मोबाईल कोणी व? नाही त्यांनी नव्हताच नेलेला, त्या मित्राने आणला होता. पण मोबाईल मध्ये गेम डाउनलोड यांनी करून दिला. खेळत होते म्हणून भक्ती मिस ओरडल्या आणि आम्हाला बोलवून घेतलं. पण आई मला कळत नाहीये हे सगळं अथर्व कधी शिकला. त्याला ते सगळं माहिती नाहीये. मला का वाटते राधिका, त्या भैताडीला शन्याला सवय आहे का नाही? ती खेळत असते का नाही मोबाईल वरती गेम फेम? मला वाटतं तिला पाहून अथर्वला वाटलं असावं की आपण पण असंच करावं बा, म्हणून त्यानं केलं असावं हे सगळं. ते म्हणतेत ना, डोळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला त्यातली गत आहे. पाय बरी ही नाही कुठे ही भैताड. ती तर वाट पाहत आहे ना मी. आली कुठे? अजून नाही आली. मग का किराणा आणायला गेली ती, अजून आली नाही. आली फायनली. ओके, किराणा स्टफ इज हिअर. तुमचा सगळा किराणा आणलेला आहे. हा खूप दमाला होतं यार. पाय दुखतात, बॅग दुखते, टू मच वर्क. मला पाणी द्या ना ऑरेंज सासू. काय तू दे यार राधिका. फाईन, माझं मी घेते. चिल. राधिका एक रिक्वेस्ट होती. काय? मी आता एवढं काम करून आले आज, तर माझी बॅक पेन होते आणि मी चालत पण आले, त्यामुळे माझे लेग्स पण पेन होतात. तर मी थोडीशी, एकदम थोडीशी इतकुशी रेस्ट घेऊ का प्लीज? बाई मी तुला रिक्वेस्ट करते, तू आत्ता या क्षणी माझ्या डोळ्यासमोरनं निघून जा. जा. ओके
मी हे सामान पण आत ठेवते, तुम्हाला त्रास नको उगाच. कूल. रात्र थोडी आणि सोंग फार आहे त्या पोट्टीची. जाऊ दे आई, तुम्ही नका लक्ष देऊ, मी आवरेन सगळं. नाही ना, मी येते तुझ्या सोबतीला. चाल. आई नको, आता करू आपण. केवढं टेन्शन होतं, पण आता गेलं. मी किराणाचं सामान आणलं आणि कोणाला काही कळलं नाही, सगळं ओके. थोडं काम झालं यार, पण गॅरी माझ्यासाठी आज आईस्क्रीम वाटतोय. आईस्क्रीम पार्टी. चला स्टेटस टाकते. ही किल्ली माझे पैसे. हा देतो देतो, मी कोणाचे पैसे नाही ठेवत. हे पैसे. थँक्यू सो मच. एक बोलू, तुझे हे मॅनर्स मला खूप आवडतात आणि तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. त्यासाठी काय काय करावं लागतंय माझं मलाच माहिती. काय झालं? नाही काही नाही, बरं येतो. गुरुनाथ, माझा नाईटचा एक ड्रायव्हर सुट्टीवरती गेलाय. हवं तो रात्री पण गाडी चालवू शकतो. त्याचे काय एक्स्ट्रा पैसे तुला मिळतील ना? अहो नको, दिवसा चालवतो हे काही कमी आहे का? आता परत नाही नाही नको, चला थँक्यू. हो याहू याहू, चल ना खाऊ खाऊ. ओ मम्मा चला खाऊ खाऊ, याऊ याऊ. काय झालं? अहो काय झालं? अहो नाही म्हणजे बघा ना, आपण किराणा भरून ठेवलाय, मस्तपैकी काहीतरी बनवूया आणि दोघं मिळून खाऊया, आहे की नाही? तुम्ही सांगा फक्त काय बनवू. दाल फ्राय, दाल मखनी, दाल चिकन. नाही तुम्ही काय मौन व्रत वगैरे घेतले की काय? अहो बोला ना काहीतरी. मामा 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 मेनू बताओ, मेनू क्या करना है. नाही पंजाबी नको, मराठी बनवूया काहीतरी. बनवूया? हा. नको, आपणच बनले गेलोय. काय बनलो आपण? घरात काही नाहीये रे. तुमच्या आजकाल लक्षात राहत नाही. म्हणजे मी सकाळी सगळा किराणा आणला होता, भरून ठेवला. 1 महिन्याचा किराणा आहे आपल्याकडे. संपला. सगळा किराणा तुम्ही संपवला? एवढं सगळं कसं काय बनवलं तुम्ही? तुम्हाला तर काय बनवता येत नाही. अरे मला बनवता येत नाही, पण शनू बेबीला बनवता येतं. शनू बेबी बनवून गेली. बेबी बनवून गेली? हो. एवढं सगळं कसं बनवलं तिने? ये दाखवते. चल चल, तुला आता दाखवते. चल. काय 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 बनवलंय? हे बघा सगळं रिकाम आहे. रिकाम आहे? हो रिकाम कसं? ओ डाळ तांदूळ सगळं. ओ किराणा होता की कापूर उडाला कसा? शनू बेबी. सनाया तूने अच्छा बनाया. बच्चा हाय, कसा माझ्या मित्र. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. वाव. पण ही कुठला आईस्क्रीम आहे? हे ते म्हणजे चौपाटीच्या इथून जाताना आणलं. अच्छा, ते महत्वाचं आहे का? तुला आज केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून आणलं मी. बघ ना खाऊन. ठीक आहे, पण यार मला वाटलं होतं तू छान कोण वगैरे काहीतरी आणशील. हे पण छान आहे, तू हे खा, मी आलो फ्रेश. नको थांब ना, माझ्यावर आईस्क्रीम शेअर कर ना, मग जा. किती गोडच ना बच्चा तू. चल मी तुला खाऊ घालतो. नाही आधी तू. आता तू. छान आहे. मस्त आहे बघ. शन्या, ही का ओरडते आता? शन्या बाहेर ये. दे. गॅरी मला आईस्क्रीम. हा नाही, कशाला बडबडते, एकदा बघू दे. आपण एक बाईट. चल मी हे ठेवतो इथे, तू चल बरं आधी बघू काय आहे. काय यार? शन्या, शन्या. काय झालं? काय ओरडताय उगीच? मी शन्याला बोलवलंय, तुम्हाला नाही. अगं हो, पण काय झालंय? काय ओरडताय कसले? शन्या, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मी तुला किराणा आणायला सांगितलं होतं की नाही? हो, मग आणला ना किराणा. हे काय आणलंयस तू? हा किराणा आहे? किराणा, ग्रोसरी. कोणाचा किराणा आणलास? ओ गॉड, हिला कळलं का की हा किड्याचा किराणा आहे ते?